काय चाललंय हे? तेव्हा आपण पाहतो सध्या तपास यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत। रुग्णवाहिका सुद्धा तिकडे आलेल्या आहेत। आरोग्य प्रशासन सुद्धा आता अलर्ट मोडवरती आलेला आहे। जखमींवर उपचार सुरू आहेत। आणखीन मृतांचा आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आणि याच पार्श्वभूमीवर सध्या तिथे प्रशासन सतर्कतेवरती आलेलं आहे। नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ काल स्फोट झाला। या प्रकरणी एक मोठी माहिती सुद्धा आता समोर आलेली आहे। या प्रकरणातील हरियाणामधल्या गुरुग्राम पोलिसांनी मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेतलेला आहे। दिल्लीमध्ये ज्या i20 कारचा स्फोट झाला होता ती कार सुद्धा मोहम्मद सलमानच्याच नावावर असल्याचं आता उघडकीस झालेलं आहे। एनआयएकडून घटनास्थळी नाकेबंदी करण्यात आलेली आहे। तिथल्या परिसराचा सुद्धा तपास घेतला जातोय। दिल्लीमधल्या कालच्या या ब्लास्ट नंतर मुंबईमध्ये सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पोलीस प्रशासन मुंबईमध्ये सुद्धा अलर्ट मोडवरती आलेला आहे। एनआयएचं एक पथक या ठिकाणची कसून तपासणी करत आहे। त्यामुळे एनआयएचं एक पथक आता घटनास्थळी दाखल झालेलं आहे। एनआयए तपास यंत्रणेकडून इथल्या भागाची पाहणी केली जाते। ब्लास्ट जिथे झालेला होता त्याची सुद्धा पाहणी केली जाते। काही दागेदोरे लागतात का हाती हे सुद्धा बघितलं जात आहे। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकी आता काय काय माहिती समोर येते, कोणकोणतं हे कनेक्शन, कोणतं कनेक्शन या प्रकरणी आता समोर येतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। अपन पातो ही दृश्य एनआईचं पथक पॉलीथिन मांगी थी, है पॉली बैग मांगा था इसमें से। जी सर। किसने पॉली बैग मांगा? सर ने मांगा था पॉली बैग, जो टुकड़े डरे थे वो उसमें पैकिंग रखने के लिए। अच्छा, कौन से वाले टुकड़े? अच्छा, आपसे पॉली बैग लेके गए? जी। तो यहाँ कोई टुकड़ा भी मिला है अभी, कुछ ऐसा कुछ? वो गाड़ी के ध्यान डरा था। ये एम्बुलेंस कहाँ थी रात को? उस समय मतलब आसपास थी? इसका कोई कनेक्शन है उस घटना से? मतलब उस समय आसपास कहीं थी? नहीं, उस समय नहीं, मैं तो बाद में आया था। तो क्या मरीजों को लेके गए थे आप? मेरे को कोई मरीज ने अभी तक नहीं मिला। अच्छा, आप बस मॉर्निंग में आए यहाँ पे? नहीं, मैं तो शाम से ही। जी। तो अभी जो फॉरेंसिक टीम आई थी तो क्या खंगाल रही थी, कुछ आप बता पाए? और अभी नीचे कोई टुकड़ा वगैरह मिला शायद? हाँ, एम्बुलेंस के अंदर भी गए थे वो लोग? अभी एम्बुलेंस के अंदर पॉली बैग लेने के लिए गए थे। अच्छा अच्छा, ठीक। आपका क्या नाम है? गौरव। ठीक। आपण पाहतो एनआयएचं हे पथक घटनास्थळाची पाहणी करते। काही तुकडे मिळालेले आहेत एनआयएच्या या पथकाला। हे आता रुग्णवाहिकेच्या चालकाचा बाईट आपण आता ऐकला असेल तर त्याने सुद्धा तेच सांगितलं। काही पॉलीबॅग्स घेण्यासाठी एनआयएचं पथक तिथे आलेलं होतं। या पथकाकडून आता तिथल्या भागाची तपासणी करण्यात येते। काही तुकडे तिथे मिळालेले आहेत या तपास यंत्रणेला आणि या तुकड्यांवरून सुद्धा मोठं कनेक्शन हाती लागू शकतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरतंय। कारण नवी दिल्लीतल्या मेट्रो स्टेशन जवळ हा काल ब्लास्ट झालेला होता। या स्फोटामागील सर्व शक्यता तपासून पाहण्यात येते अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सुद्धा दिलेली होती। लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरामध्ये ही कार येऊन थांबली आणि त्याच कारचा भीषण स्फोट झाला।